नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो, भगवान गोपाळकृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो, सद्गुरुनाथांना वंदना करून आजच्या चिंतनाचा अभंगाला आपण प्रारंभ करूयात। आजचा चिंतनाचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 5 चरणांचा असून हा प्रसिद्ध असा अभंग आहे, पण गाथ्यामध्ये आपल्याला सापडत नाही, क्षेपकामध्ये सापडत नाही, पण हा लोकांच्या मुखामध्ये असलेला प्रसिद्ध असा तुकोबारायांचा अभंग आहे। अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत। आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळांच्या मेळी, गोविंद गोपाळांच्या मेळी। आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ किंवा वाजवू हरिनामे संबळ। आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळांच्या मेळी। 10-5 घाला जेऊ किंवा दुसऱ्याच्या 7-5 घाला जेऊ, आम्ही गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ। आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाच्या मेळी। काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा, पूजा रखुमाईच्या वरा। आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळांच्या मेळी। जेथे विठोचे राऊळ, जेथे विठोचे देऊळ, तेथे तुकयाचा गोंधळ, तेथे तुकयाचा गोंधळ। आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळांच्या मेळी, गोविंद गोपाळांच्या मेळी। संतांनी ज्या अनेक रचना केल्या, त्या अनेक रचनामध्ये भारुड आहेत, रूपक आहेत, वेगवेगळ्या लोककलांचा त्यांनी वापर करून घेतला। हे सगळ्याचं कारण काय आहे? या सगळ्या लोककला रूपक वापरून जर लोकांच्या अंगवळणी सवयी असलेल्या गोष्टींचा जर त्याच्यातून माध्यमातून त्यांना बोध केला, तर तो चांगला रुजतो, चांगला कळतो, अंतःकरणापर्यंत जाऊन भिडतो। प्रत्येक वेळा ज्ञानबोध देण्यासाठी अभंगांची रचना किंवा कूटरचना किंवा कठीण बोलणं हेच आवश्यकता असतं असं नाही। काही वेळेला ग्रामीण भाषेत लोकांच्या भाषेत लोकांना कसं सांगावं लागतं। श्री संत एकनाथ महाराजांनी भारुडाची रचना यासाठीच केलेली आहे, जी वेगवेगळे पाटील बुवा किंवा दरवेश, भटीण, भूत, ब्राह्मण हे सगळ्याचे वेगवेगळ्या रचना केल्या। या सगळ्या रचनाच्या मधून त्यावेळचे 12 बलुतेदार आणि त्यांचं चालणारं कार्य आणि त्याच्यातून होणारं एक सुंदर प्रबोधन हे केलं। गोष्ट अशी असते की ज्या वेळेला वाद्यांचे लोकांना पहिल्यापासून आकर्षण आहे, की ज्या वेळेला हलगीसारखी वाद्य, ढोलासारखी वाद्य किंवा मृदुंगासारखी वाद्य, त्याचबरोबरीने झांजा वेगळ्या तऱ्हेच्या मोठ्या आकाराच्या वेगवेगळ्या वाद्यांचा वापर केला गेला, ढोलाचा वापर केला गेला, तर त्याच्यामधून एक प्रकारचं सुंदर रस उत्पन्न होतो आणि तो लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतो, कारण त्या वाद्यातून आपोआप शब्दांची अंतःकरणामध्ये जोड जोडली जाते, ते शब्द आपोआप पाठ होतात। तुकोबारायांचा हा गोंधळ अत्यंत आगळा वेगळा आहे। आज नवरात्राचा 2रा दिवस आहे। गोंधळ आणि गोंधळी, गोंधळी हा समाज आहे। जसं वासुदेव एक समाज आहे, तसा गोंधळी एक समाज आहे। जसं शिंपी समाज आहे, सुतार समाज आहे, काष्टी, कोळी, ब्राह्मण, इतर अनेक समाज जे आहेत 12 बलुतेदारांपैकी एक समाज आहे गोंधळी। या लोकांचं काम काय आहे, तर त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टी ज्यांच्या घरामध्ये घडतात, त्या चांगल्या गोष्टी घडल्यानंतर त्या घरामध्ये जाऊन भगवंतांच्या नामाचा पुन्हा जय जयकार करायचा। आजही आपल्याला प्रथा माहिती आहे, पुष्कळांच्याकडे ती प्रथा आजही लागू आहे, की ज्याच्याकडे लग्न कार्य होतं, वास्तू नवीन होते, एखादी मुंज होते, एखादं चांगलं कार्य झालं की घरामध्ये गोंधळ घालायचा। तर गोंधळ घालायचं म्हणजे काय, तर भगवंताच्या नामाने भगवंताच्यासाठी जागरण करायचं, त्यावेळेला सगळं विसरायचं आणि भगवंतांचं होऊन जायचं। आपलं कोण आहे, आपला हुद्दा काय आहे, सगळ्या गोष्टी विसरून जायचं आणि भगवंतांचं होऊन जायचं। म्हणजे त्या घरामध्ये श्री भगवंतांच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायचं। घरातल्या छोट्या मोठ्या लोकांना सगळ्यांचा सहभाग करून घ्यायचं। आजही खेडेगावामध्ये ही पद्धत आहे, प्रथा आहे। खंडोबाचा गोंधळ, जागरण गोंधळ, देवीचा जागरण गोंधळ, हा देवीचा जागरण गोंधळ आहे। आणि ते देवी कोण आहे,
तर जगत जननी विठाई. जसं कालच्या चिंतनामध्ये आपण विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई येईवो म्हणून पांडुरंगाला देवी रूपात संबोधलं, तसं भगवंताला आध्यात्मिक रूपामध्ये देवी रूपात संबोधन केलेलं आहे. एक गोष्ट बाकी निश्चित सत्य आहे की शक्तीशिवाय कार्य चालत नाही. जिथे शक्ती आहे तिथेच कार्य होतं. परब्रह्म कधीही वेगळ्या तऱ्हेने कार्य करत नाही. परब्रह्म उदासीन असतं आणि त्या उदासीन परब्रह्माला शत्रुमित्र कोणीही नसतात. तर त्यावेळेला त्या परब्रह्माला शक्तिरूपा जी त्याच्या स्वतःची अविभाज्य अशी लक्षणं आहे, त्या परब्रह्मरूपाला शक्ती हे अविभाज्य घटक आहे त्याचा. तर त्या शक्तिरूपाचं ज्या वेळेला प्रोत्साहन होतं किंवा ती शक्तिरूपा ज्यावेळेला प्रकट होते त्यावेळेला परब्रह्माकडून अनेक लोकोत्तर कार्य केले जातात. हा लोकोत्तर कार्याचा जय जयकार करणं म्हणजे रात्र जागवणं म्हणजेच गोंधळ घालणं. रात्रीच का? तर गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे या दिशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी. एखादा मनुष्य दिवसा कसा बोलतो त्याची रात्री कसा बोलतो, रात्री कसा वागतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसा तर गोडगोड बोलणारी माणसं खूप सापडतात, पण रात्र झाली की ते मूळ रंगामध्ये येतात. मग ज्या वेळेला आपण बिथरतो किंवा चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो त्या वेळेला भगवंताच्या नामाचा उच्चार करून जाग करणं हे गोंधळी समाजाचं काम आहे. गोंधळी करतात हे. गोंधळी गळ्यात कवड्यांच्या माळा घालतात, हातामध्ये दिवट्या पोत घेतात, विशिष्ट प्रकारचा ड्रेस त्यांचा असतो, त्याला घागरा असतो आणि वरती त्यांनी तो घागरा दिसलेला असतो, खाली त्यांनी पायजमा घातलेला असतो आणि त्यांच्या गळ्यामध्ये आता जशा मोबाईलच्या पिशव्या असतात ना, तशा त्यांच्या गळ्यामध्ये एक मोठी लांब जर पिशवी असते. त्या पिशवीमध्ये जर खंडोबाचा गोंधळी असेल तर भंडारा असतो, देवीचा गोंधळ असेल तर कुंकू असतं. गळ्यामध्ये खंडोबाचा गोंधळ असेल तर त्यावेळेला खंडोबाची प्रतिमा गळ्यात अडकवलेली असते वेगळी माळा घालून. देवीचं असेल तर त्यावेळेला ते वेगळ्या तऱ्हेने देवीची प्रतिमा गळ्यात अडकवतात. आजही अनेक शक्तिपीठातल्या देवतांचा गोंधळ असतो. 3.5 शक्तिपीठांचे गोंधळ आहेत, त्याप्रमाणे तो विधी आजही चालू आहे. तर या ठिकाणी संत श्री तुकोबाराय महाराज त्या गोंधळाचं वर्णन करून सांगतात. तर ह्या गोंधळात नेमकं काय होतं? त्या गोंधळामध्ये परमात्मा तो जी शक्ती आहे ती शक्ती कशी प्रकट झाली, ती अनादी अनंत शक्ती आली कशी आणि तिने आपल्यासाठी आपलं रूप धारण कसं केलं, सोपरूप कसं केलं, आईचं रूप कसं धारण केलं आणि आईचं रूप धारण करून ती शक्ती आपल्यापर्यंत पोहोचली कशी. आणि आई ज्याप्रमाणे हजारो लोकांच्या समुदायामध्ये सुद्धा न लाजता मुलाची भूक भागवण्यासाठी स्तन उघडा करते आणि त्याच्या मुखामध्ये स्तन देते म्हणजे बाळाची भूक भागवते, तसा माझा देव आहे, तशी माझी आई आहे की जी एवढ्या अखिल ब्रह्मांडामध्ये कोट्यावधीने अब्जावधी 84 लक्ष जीवयोनीतले अब्जावधी लोक त्याच्यामध्ये जे तीर्थस्मरण करतात त्यांच्यासाठी ही माता उघड्यावरती येते आणि उघड्यावरती येऊन आपलं स्तनपान त्या बालकाला करवते आणि त्याला तृप्त करते. एका ठिकाणी विष्णुदास महाराजांनी फार छान सांगितलं, ते पद मला फार आवडतं. त्या पदामध्ये ते म्हणतात की माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली आणि आली धावत धावत तापल्या उन्हात म्हणून वर्णशब्द केले. शब्द कदाचित मागे पुढे होतील, परंतु भक्तासाठी ती आई तापलेल्या उन्हामध्ये धावत आली आणि वत्सा लागी जैसी गाय तैसी अनाथाची माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हे काय आहे तर तापल्या उन्हामध्ये म्हणजे संसारामध्ये ती भगवती येती आणि साधकाला कृपादान करून तृप्त करते, शांत करते, सांत्वन करते, त्याच्या अंतःकरणातला विषाद मिटवते आणि त्याचबरोबर अंतःकरणामध्ये प्रेमानंदाचे झरे उत्पन्न करून देते. जसं आकाशातून पडणारा पाऊस फक्त 4 महिने पडतो, त्या 4 महिन्यामध्ये सुद्धा ज्या ज्या नक्षत्रामध्ये शक्य योग आहे त्या नक्षत्रावरती पडतो, परंतु तेच पाणी जे आहे ती विहीर किंवा झरे आतून ते उन्मळून येतात आणि मानवाला किंवा जगताला प्रत्येक प्राणीमात्राला 12 महिने ते पाणी उपलब्ध करून देतात. पाऊस पडलाय का नाही बघत नाही, तर आतून उन्मळून येतं. भगवंताची कृपा अशी आहे की ती साधकाच्या अंतःकरणात प्रकट होते, उन्मळून बाहेर येते आणि त्यावेळेला त्या ठिकाणी जो काही झरा निर्माण होतो तो झरा त्याला आयुष्यभरासाठी पुरतो. हा झरा ज्याच्यातून निर्माण केला जातो ते जे चित्र आहे, जसं भगवंताने रासेगडला चित्र उत्पन्न केलं होतं, उभं केलं होतं, तसं देवीचे गोंधळी ते देवीच्या नावाने तो गोंधळ उभा करतात आणि त्या गोंधळातून भगवतीला अंतःकरणामध्ये प्रकट करवतात आणि तिच्या प्रेमभक्तीचा तिच्या कृपेचा झरा साधकाच्या अंतःकरणात निर्माण करतात. त्यावेळेला उसाचं किंवा कडकण्यांचं असा मंडप घातला जातो, मध्यभागी चौरंग ठेवला जातो, चौरंगावरती चौक मांडतात धान्याचा, आतमध्ये
एक सुंदर असं कलश बांधतात. त्या कलशामध्ये पाणी भरतात, त्याच्या पंचपल्लव त्या कलशामध्ये ठेवतात. त्या कलशामध्ये हळकुंड, सुपारी, तांबडा पैसा असं टाकतात आणि ते झाल्यानंतर वरती ताम्हण ठेवून ताम्हणामध्ये गहू तांदूळ भरतात आणि त्या जगदंबिकेचं किंवा खंडोबाचं वरती प्रतीक ठेवतात. आणि ते प्रतीक ठेवल्यानंतर समोर 2 समया लावल्या जातात आणि समया लावल्यानंतर देवीचे पूजन केलं जातं. जे कोणी गोंधळाला बोलवतात त्यांच्याकडून ते देवीचं यथासंग पूजा केली जाते. आणि त्याला असं म्हटलं जातं की ते गोंधळी बुवा जे आहेत ते असा हात बोट वरती करतात आणि असं बोट वरती म्हणजे एक तर्जनी वरती करतात आणि ती वाकडी करतात. वरती करतात तर्जनी सरळ आणि केताना वाकडी करतात आणि वाकडी करून ती खाली हात आपटतात. म्हणजे जणू काय आकाशामध्ये असे तर देवदेवतांच्या चरणाला आम्ही हात लावला आणि त्यांना इथे येऊन बसायला भाग पाडलं. मग ते गणपतीला बोलवतील, दत्तात्रेयांना बोलवतील, विठोबाला बोलवतील, कुठल्या कुठल्या देवतांना बोलवतात. त्याच्यामध्ये आवाहन असतं आणि आल्यानंतर मग संबळादी वाद्य वाजायला लागतात आणि वाद्य वाजायला लागल्यानंतर त्या वाद्यांच्या माध्यमातून ध्वनी उत्पन्न करून नादब्रह्मामध्ये नेऊन सगळ्या विचारांची आंदोलनं पूर्णपणे बंद करून एकाग्र एकच दृष्टी एकच मन होतं की वाद्य वाजतात, त्याने मान डोलवतात आणि नंतर जातो तो शब्द कानामध्ये आणि त्याला ते वाजवा लागल्यानंतर मागे 2-3 टाळ वाजवणारे लोक असतात, झांजा वाजवणारे, ते झांजांचा नाद करतात, संबळाचा नाद होतो, ते हातांचे इशारे करतात आणि इशाऱ्याकडे मुख्य गोंधळीबुवाकडे आपला इशारा जातो, बघितलं जातं आणि तो बोटांच्या साह्याने आणि आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावांच्या साह्याने एक नाट्य उभं करतो आणि त्या नाट्यामध्ये तो प्रत्यक्ष त्या जगतजननीला, त्या भगवतीला, त्या परमेश्वराला ज्याचं चाललं आहे त्याला समोर आणतो आणि त्याचं सगळं गुणगान गातो आणि मग शेवटी सांगतो की असा हा परमात्मा जो आहे, गुणगान मी ज्याचं गायलं आहे तो तुमच्याकडे आता आले, तुम्ही घाबरायचं नाही, आता तुमच्या घरात नित्य निवास करणार आहेत. म्हणजे असं म्हणतात की शुभ कार्य झाल्यानंतर, गोंधळ झाल्यानंतर खरोखर सगळ्या प्रकारचे दोष फिटतात. हे का सांगितलं असं? कारण आपल्या घरात भगवंताला बोलवायचं. तुकाराम महाराज हे भगवंताचे म्हणजे पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहेत आणि तुकाराम महाराजांनी तर गोंधळ घालायला सुरुवात केली. तुकाराम महाराजांनी कवड्याची माळ म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, हातामध्ये टाळ घेतले, एका बाजूला विणा होतीच आणि विणा होऊन थोडे कमरेमध्ये वाकले, डोक्यावरती फेटा होता. आता गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारात दैवत घालण्याची रुक्मिणी पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगालाच उभं केलं आणि त्यावेळेला पांडुरंगाच्यासाठी उधळायचा जो गुलाल, बुक्का, कुंकू, अबीर किंवा अन्य काही, जसं तुकोबाराय म्हणतात अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, तसं त्यांनी ते रूप धारण केलं आणि त्यावेळेला ते नाचायला लागले आणि गायला लागले. आणि गाताना त्यांनी पहिलंच काय सांगितलं तर ही विठू माऊली आहे, आई आहे. आपण तिचं काळ चिंतन खूप केलेलं आहे. ती जगज्जननी विठ्ठल जो परमात्मा असताना सुद्धा आईच्या रूपामध्ये पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, ते प्रेम पान्हा पाजणाऱ्या पांडुरंगाला समोर उभं केलं आणि त्याचं गुणवर्णन सुरुवात केली आणि त्यांनी जयजयकार केला. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही या पांडुरंगाचे म्हणजे देवीचे गोंधळी आहोत आणि आम्ही काय करतोय तर गोविंद गोपाळांच्या मेळी. इथे बाकी आपली ओळख सांगितली तुकोबारायांनी. आम्ही जर इथे तुमच्यासमोर तुक्या म्हणून उभा असलो तरी ज्या वेळेला ह्या कृष्णाने भूमीवरती अवतार घेतला होता, कृष्ण म्हणून बालरूपामध्ये होता, त्यावेळेला त्या गोविंदाबरोबर ज्यांनी ज्यांनी खेळ खेळले आणि वैकुंठधाम बघून आल्यानंतर वैकुंठ पटलं नाही आणि तरीही ते भगवंताला पुन्हा यमुनेवरती घेऊन यायला भाग पाडलं, आणलं. त्याच्या मेळ्यामधले म्हणजे त्याच्या गटातले म्हणजे मेळा म्हणजे कलाकारांचा संच, त्यातले आम्ही आहोत. आम्ही प्रत्यक्ष गोविंदाला पाहिलेलं आहे, आम्ही त्यातले गोपाळ आहोत आणि आम्ही गोपाळ असल्या कारणामुळे आम्ही तुमच्यासमोर त्या गोविंदाचं गुणवर्णन करतो. आणि नाचायला लागले, सुरू करायला आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे. आणि त्यावेळेला त्यांनी लोकांना सांगितलं, आधी आवाहन केलं, काय म्हणतात ते, आमचा घालावा गोंधळ. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात आमचा घालावा गोंधळ, तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि आम्ही तुम्हाला भगवंतांचं गुणवर्णन ऐकवू. आम्हाला फार आवडतं ते गुणवर्णन ऐकवायला, आम्ही येऊ, त्यामुळे तुम्ही आम्हाला बोलवायला आमचा गोंधळ घाला, आमच्याकडनं ते करवून घ्या. आणि वासुदेव हरिनामे संबळ किंवा वाजवू हरिनामे संबळ. तर आम्ही गळ्यामध्ये एक वाद्य अडकवलेलं आहे, जे भगवती दुर्गादेवीने चंडमुंडांना मारताना जे उग्ररूप धारण केलं होतं आणि ते उग्ररूप धारण केलं असताना त्यांनी भगवान शिवाची पण मदत घेतली होती, त्याला कालिकेची मदत घेतली होती. त्यावेळेला रक्तबीजादी राक्षसांना मारण्यासाठी ती प्रचंड रूप धारण करती झाली होती. एका देवीतून दशमहाविद्या प्रकट झाल्या होत्या
आणि त्या दशविद्यातून अनेक प्रकारातून देवीने रणसंग्राम केला. यांना मारणे सामान्य गोष्ट नव्हती. जिथे ब्रह्मा विष्णू महेश यांना मारू शकत नव्हते त्या ठिकाणी यांना संपवणं अवघड आहे. कारण देवीने ती रूपं धारण केली. एक आंबा म्हणून सिंहावर बसली आणि एक कालिका म्हणून युद्धाला आली आणि त्यांनी एक एक करून त्यांना मारलं. पण ज्याला चंडमुंडांना कळलं तर उशीर झाला होता आणि त्याला की आपण कोणाला नडलो किंवा कोणाला वाईट बोललो, ही प्रत्यक्ष जगज्जननी आपली आईच आहे. आणि ज्याला त्यांना कळलं की ही स्त्री आहे, आपण तिच्याकडे स्त्री म्हणून आणि उपभोग म्हणून बघितला, पण आता त्यांना कळलं की ही जगज्जननी आई आहे, ही आपली पण आई आहे, पूर्वजा आहे. त्यावेळेला ती पूर्वजा जाणल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली की माते आमचे अपराध पोटात घाल आणि आमच्याकडून तुझी सेवा करवून घे. मग काय सेवा करायची? तर त्यावेळेला कालिकेने त्यांना मारलं आणि त्यांची दोघांची मुंडकी तोडली होती. ती तोडलेल्या मुंडकीची माळा करून देवीच्याकडे आणली, ती गळ्यात घातली. त्या जगदंबिकेने त्यांची सेवा मान्य केली आणि त्यांच्या कातड्याचा संबळ केला. आणि तो संबळ म्हणजे वाद्य केलं. ज्याप्रमाणे हारणाचं कातडं वाद्याला वापरतात, शेळीचं कातडं हे तबल्याला किंवा अन्य गोष्टीला वापरलं जातं. जसं वेगवेगळ्या कातड्यांपासून वेगवेगळी वाद्य बनतात, तसं या चंडमुंडांनी आपल्या शरीराचं कातडं, आपण म्हणतो माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घालीन, तर चंडमुंडांनी आपलं कातडं दिलं, आपलं मस्तक दिली आणि त्या मस्तकापासून सुंदर असा संबळ वाद्य तयार केलं. संबळ वाद्याचं वैशिष्ट्य काय माहिती? काय एक मोठं तोंड असतं, एक छोटं तोंड असतं. वाजवायची काठी जी असते तिचा जो आकार आहे तो भगवतीच्या हातातल्या परशुशस्त्रासारखा आहे. एकीकडून अर्धचंद्राकार आणि मग लांबलचक दोरे, लांबलचक त्याला पट्टी आणि दुसऱ्या नुसती काळी असते आणि त्याचे अर्धचंद्राकार आहे. तो धरून तो संबळ वाजवला जातो आणि वाजत असताना तो संबळ गोंधळी येतो, उभारून वाजवतो आणि आपल्या पायाच्या म्हणजे आपल्या मांडीमध्ये तो जसा संबळ दाबेल तसा त्यातून आवाज चणटकार उत्पन्न होतो. ह्या गोष्ट खरी की ज्या लोकांनी कमरेखालच्या सगळ्या गोष्टी जपल्या त्यांच्यातूनच चांगला आवाज उत्पन्न होतो. आणि मूलाधार चक्रसुद्धा नेमकं तिथंच आहे, त्याला दाबावं लागतं, तेव्हा त्याच्यातून ऊर्जाशक्ती उत्पन्न होते आणि ती महामस्तकापर्यंत येऊन पोचते. महामस्तक म्हटले मी. ती जगदंबिकेचा गोंधळ. मग यांनी काय सांगितलं? आम्ही गोंधळ गातो कोणाचा? तर वासुदेव हरिनामाचा संबळ. आमच्याकडे संबळ आहे, आम्ही आमच्या अंतःकरणाला आणि आमच्या मनालाच त्या वाद्यावर बसवले. एकीकडे आमचं अंतःकरण, एकीकडे मन आहे. अंतःकरण संसाराकडे धावतं, अंतःकरणामध्ये विषय वासना असतात आणि मन जे आहे ते त्रिभुवनामध्ये धावतं. मग त्रिभुवनामध्ये धावणाऱ्या मनाला आणि अंतःकरण रूपी त्या संबळाला, मग मन मोठं का अंतःकरण मोठं? तर पुष्कळदा अंतःकरणच मोठं असतं, ते मनाकडनं नको ते कामं करवून घेतं. म्हणून मोठं जे आहे ते अंतःकरण, छोटं जे आहे ते मन, त्या मनावरती आघात करून आणि अंतःकरणावरती एका काडीचा आघात करत कर सारखा एगाप 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 आणि त्यावेळेला दुसऱ्या काडीने ढुमचक 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 वाजवायचं आणि वाजून पायाने दाबायचं. पण त्याच्यामध्ये एक असे रामकृष्ण टाहो नित्य फोडी, भगवंताच्या नामाचा जय जयकार नित्य करायचा. आम्ही असं करतो. तुकोबाराय महाराजांनी आमची गोंधळाची काय कल्पना आहे ती सांगितली. तुकोबाराय महाराज तिसऱ्या चरणामध्ये तर अजून सांगतात 10-5 घाला जेव. आता गोंधळाला आल्यानंतर जेवण तर होणारच, नैवेद्य होणार आणि त्यावेळेला आता नवीन निघाले की पालव करायचं पद्धत आता निघाली. तर हे पद्धतीचं इथं वर्णन केलेलं नाही. तर पालव म्हणजे काय? तर देवीच्या समोर जो पशु बळी दिला जातो त्या पशुच्या शरीरातून निघालेलं जे मांस आहे त्याच्यापासून जेवण तयार करतात, त्याला पालव म्हणतात. त्यावेळेला शेळीचं पालव, मेंढ्याचं पालव, म्हशीचं पालव किंवा अन्याशी पालव म्हणजे त्याच्यातून तो पदार्थ तयार करून ते मांसाहारी जेवण. पण इथे कसं आहे, तर आम्ही सांगितलं की 10-5 घाला जेवू. तुम्हाला ज्याला ज्याला गोंधळाला यायचं ना त्याने आपल्या 10-5 जेवायला घालायचा अट आहे. 10 म्हणजे कोण? तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय हरिनामामध्ये रंगली पाहिजेत. आणि 5 म्हणजे कोण? तर ही पंचमहाभूत हरिनामामध्ये रंगलेली पाहिजेत. आणि 5ची तोंड वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. 7-5 जरी म्हटलं तरी हीच गोष्ट की आपल्या शरीरामध्ये असलेलं मनाला तर संबळात घेतलेलं आहे. त्यामुळे पंचमहाभूतात्मक देह आणि बुद्धी अहंकार अशी 7, हे 7 आणि ते 5 त्या सगळ्यांना जेवू घाला म्हणजे आकंठ तृप्त करा. म्हणजे हरिनामामध्ये त्यांना रंगवून टाका. जोपर्यंत हरिनाम नुसतं हात घेऊन तोंड घेऊन चालणार नाही. तोंडाने हरिनाम घेताना इकडे तिकडे बघतात. मी असं बोलू नाही, क्षमा करा परमेश्वरा. पण बहुतेक मंदिराच्या मध्ये बाहेर एक विणेकरी उभा असतो आणि तो रामकृष्ण हरी विणेवरती म्हणत असतो. तो एका पोत्यावरती उभा असतो, खांबाला टेकून उभा असतो आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे बघत असतो आणि तोंडात गुणगुण रामकृष्ण. त्याला पहारा देणं म्हणतात.
पण होतं काय की हा पहारा देणारा मनुष्य रामकृष्णारी म्हणता 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 त्याचा डावात नेमका पुढं असतो आणि कोणी दक्षिणा दिली की त्याकडून दक्षिणा घ्यायची खिशात घालायची, वरती त्याला खिसा असतो घ्यायची खिशामध्ये घालायची, घ्यायची खिशामध्ये घालायची. याच्यामध्ये गोष्ट काय होते, लोक काय करतात, पहारा देते म्हणून त्याला दक्षिणा देतात, त्याला पाया पडतात. हे ठीक आहे, त्याला पाया पडलं पाहिजे, काहीतरी त्याला मानधन दिलं पाहिजे, पण त्याचं लक्ष पूर्णपणे भगवंताकडे असलं पाहिजे. पण नेमकं होतं काय की पहारा देणाऱ्या माणसाचं लक्ष दान देणाऱ्या दानीला शोधण्यामध्ये असतं. म्हणजे ज्याच्या दारात पहारा तिथे हा भिकारी उभा. मग आमचं तरी काय हो, आम्ही भगवंताच्या नामासाठी भगवंतांच्या दारात उभे राहतो आणि उभा राहून पण भीकच मागतो, देवा एवढं कल्याण कर. यंदा इतका पाऊस झाला आहे, नाही खरं काम, सगळीकडे ओलं ओलं ओलं, काही पिकलं नाही. मी पुष्कळ लावलं होतं, तुला म्हणून सांगतो देवा तुझ्यापासून काय लपवलेलं आहे, माझं म्हणजे काहीच नाही. तिकडं 18 एकर जमीन आहे, इकडे 7 एकर जमीन आहे. त्या 7 एकर जमिनीमध्ये शेततळं काढून बसलेले, वेडेपणा झाला. तिकडे पाणी इकडे पाणी, जमिनीचं खाल्लं पाझरते. बाजरी ज्वारी पेरली होती, काही कामाची नाही. आता शेतामध्ये देवा तुला काय सांगू, मी गुडघ्या इतकं पाणी आहे, तिकडे तळं भरलं आहे, तिकडे काय उगवलंच नाही, सगळं असं आहे. आणि काय करणार आहे. आता कोणीतरी मला विचारलं गेल्या वर्षीची कपाशी विकायची, घेता का तुम्ही, विकणार का. मी म्हटलं बाबा तेवढं चल पैसे येतील. आणि मग हे करायचं काही नाही, चारा तरी होती, चारा आला तर माझ्याकडे 2 गाई ठेवल्या, त्यांनी तरी पोट भरेल. आता चारा विकायचं तर 10,000 रुपये लागतील. अरे तू उभा कुठे, तू उभा कुठे आहेस आणि बोलतोयस काय. महाराज हीच गोष्ट आम्हाला सांगतात, कृपया नीट लक्षात घ्या की 10-5 घाला जेवू, या 10 आणि 5ला तुम्ही या ब्रह्मरसामध्ये जेवायला घाला. असं करणार असाल तर आमचं येणं सफल आहे. तुमच्या गोंधळाला येऊ. तुम्ही जो भगवंताचं जागरण करणार आहात ना, त्या जागरण, त्या भगवतीच्या जागरणाला आम्ही तुमच्याकडे येतो. आणि एक आहे, पालव तर करावंच लागतं. पालव नाही केलं तर मग आपल्याला दुसरी गोष्ट करावी लागते, ज्याला आम्ही सोनगिरला बाट म्हणतो, त्याला महाराष्ट्रात इतर ठिकाणी लापशी म्हणतात. मग लापशी तर करावीच लागेल देवासाठी. गोंधळाला आले प्रत्येकाला आता प्रसाद असतो. सत्यनारायणाच्या प्रसादाला लोक आले सत्यनारायणाला की तिथे एक मुलगा बसवलेला असतो, तो प्रत्येकाच्या हातावरती तीर्थ घालतो. ते तीर्थ असं असायला पाहिजे की त्यात थोडं तरी कुंकू पडलेलं पाहिजे, म्हणजे ते तीर्थ खरं आहे असं वाटतं. मग तीर्थ संपत आलं तर कुठलंही पाणी घ्या, दही टाका, दूध टाका, साखर टाका, काहीतरी हलवा, पण थोडंसं कुंकू पडलं पाहिजे, एखाद्या फुलाची पाकळी पडली पाहिजे, तर लोकांना खरं वाटतं की तीर्थ आहे. मग ते तीर्थ घ्यायचं, पुढे जोरात आवाज तोंडाने काढून ते प्यायचं, डोकं पुसायचं, डोक्या पुसायचं, हात पुढं. मग बरोबर ते कागदाचे बारीक द्रोण मिळतात. त्या द्रोणामध्ये जेमतेम 1 चमचा प्रसाद बसतो, तेवढा चमचावर प्रसाद हातात दिल्यानंतर मग समाधान वाटतं. तसं गोंधळामध्ये जेवलं की समाधान वाटतं. मग काय जेवण करा, त्यांनी सांगितलं काम क्रोध बकरा मारा, बकरे मारा. एवढं मोठं गोष्ट सांगितली. मला पालवच करायचं ना बकऱ्याचं शेळीचं, मग करा. तर काम आणि क्रोध हे 2 बकरे आहेत. बकऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की बकऱ्याला कापायला घेऊन जात जरी असले, त्याला समोर बकरी दिसली तर एवढ्या वेळामध्ये तो उन्नत होतो आणि बकरीच्या अंगावरती पाय ठेवायचा प्रयत्न करतो. हे बकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे. मरेपर्यंत सुद्धा त्याच्या डोक्यामधलं काम जात नाही. आणि क्रोधामध्ये भागवतामध्ये उदाहरण दिलेलं आहे की दक्ष प्रजापतीला क्रोध झाला आणि बकऱ्यासारखा तो ब्या 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 करत त्या शिवशंकरांवरती आरोप करता झाला. तर बकरा, आम्हाला क्रोध आल्यानंतर आम्हाला आमचं बोलणं सुचत नाही, आवाज फाटतो, पण तरी बडबडबड संपत नाही. तुकोबाराय म्हणतात की ह्या कामक्रोधाला बकरा समजा, त्याला मारा. आणि ह्यांना मारल्याशिवाय तुम्हाला रखुमादेवीच्या वराची पूजा करता येणार नाही. आणि रखुमादेवीचा वर असं सहजासहजी सापडत नाही. तो देव त्यांनाच दिसतो की ज्यांनी आपल्या अंतःकरणातल्या 2 गोष्टींना बाजूला केले. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. गीतेमध्ये हे सांगितलं की सगळ्यात वाईट षड्रिपूतले कोण आहे ते काम आणि क्रोध. या दोघांना तुम्ही जर आवड घातला तर जीवन सावरायला वेळ लागत नाही. आमच्या कामांना खूप असतात, हे करू ते करू ते करू, इकडं जाऊ तिकडं जाऊ, असं करू तसं करू, यावर्षी असं करू त्यावर्षी तसं करू. मी ते ठरवलं आहे, या दिवाळीला एक छान जाड सोन्याची चेन गळ्यामध्ये घालणार आहे मस्तपैकी, आणि कमीत कमी 100 ग्रॅमची पाहिजे. दिसली पाहिजे लोकांना माझ्याकडे चेन घेण्यात ते पैसे आहेत. अरे अशा कधी संपतच नाही. हेच काम करून बकरेत, यांना मारा आणि पूजा रखुमा देवी वरा. खूप मोठी गोष्ट आहे. भगवंताला पूजन करा. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय महाराजांनी फार मोठं गुपित सांगून ठेवलं. बरं,
तुकोबाराय महाराज म्हणतात त्याचा गोंधळ घालतो आणि मी ती विठाई देवी, त्या देवीचं वैशिष्ट्य आहे का, जेथे विठोबाचे देऊळ किंवा जेथे विठोचे राऊळ, विठोबाचे देऊळ किंवा विठोचे राऊळ, तेथे तुक्याचा गोंधळ. तर राऊळ डोळ्यापुढे आणा, राऊळ म्हणजे देऊळ, डोळ्यापुढे आणा. त्याच्याशिवाय तुकोबारायला काय सांगायचं ते कळणार नाही. वैशिष्ट्य असं असतं की देवळाला जाताना मध्ये मोठा हॉल असतो, खिडक्या असतात, बसायची जागा असते, खूप छान असं मंदिर बांधलं असतं, उंच कळस असतो, आजूबाजूला परिसर आहे, रेघा मारायला म्हणजे प्रदक्षिणा करायला जागा आहे, इकडून तिकडून तुळशी लावलेल्या आहेत किंवा फुलझाडे लावलेली आहेत, सुशोभित केलेले आहे, पायऱ्या आहेत, छान सुंदर मंदिर असतं. 2 मंडप आहेत, 3 मंडप आहेत, प्रत्येक मंडपावरती सुंदर असा कळस आहे. हे इथपर्यंत ह्याला मंदिर म्हणत नाहीत, हे बांधकाम आहे. पण राऊळ म्हणजे मंदिर कसं आहे माहिती आहे का, गर्भगृह. आपण आत जाताना काय की उंबरठा असतो, तो उंबरावरून आत गेलं ना की 4 भिंतींच्या म्हणजे 4 भिंतीतला पुढची पहिली भिंत जी आहे त्याची अर्धी बांधलेली असेल, फक्त उंबरा केला असतो, एका माणसाला किंवा 2 माणसाला आत जाण्याची जागा. बाकी तिन्ही बाजूनी 1, 2 आणि तिन्ही बाजूनी बंदिस्त असतं. आणि आतमध्ये उंच सिंहासनावरती त्या भगवंताची भगवतीची मूर्ती विराजित असते. आज एक पंढरीला गेल्यानंतर तुम्हाला हेच दिसेल की आपण ज्या वेळेला सोळखांबीतून गरुडखांबातून सोळखांबीतून ज्या मंदिरात येतो त्यावेळेला आत येताना एक रस्ता आत छोटासा आणि आत सगळीकडनं बंद. हे काय आहे, हे ते वैशिष्ट्य आहे की आपण भगवंताच्याकडे आत जायचं आणि सगळ्या वाटा बंद करायच्या. जिथे गेल्यानंतर कुठलीही वाट उघडी होत नाही, कुठंही परत यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम, इथे गेल्यानंतर परत यावं लागत नाही, त्या गोष्टीला राऊळ म्हणतात. ती गोष्ट म्हणजे देऊळ आहे. आणि म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर मागचा दरवाजा, साईडचा दरवाजा, कडेचा दरवाजा, इकडचा दरवाजा हे भानगडी नसतात. तुम्ही अशा ठिकाणी आलेले आहात, लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुम्हाला आत जाता येतं, पण आत गेल्यानंतर तुम्ही आत गेल्याबरोबर तो भगवंत तुम्हाला आपलं करून टाकतो. आपलं म्हणजे स्वतःचं करून टाकतो. ते तुम्हाला तो त्याच क्षणी स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यताही देऊन टाकतो, चारी मुक्ती देतो. आत यायची वाट आहे. म्हणून उंबऱ्याला नमस्कार करून जातात. मी नमस्कार करतो, आलो बरं का देवा. घंटासुद्धा बाहेर असते, कासव बाहेर, गरुड हनुमंत सगळे बाहेर, सगळे बाहेर आहेत. आणि आतमध्ये फक्त तो एकटा ये, जो एकटा एकांतामध्ये भगवंतांच्या मंदिरात प्रवेश करू शकतो त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. त्याला राऊळ असं म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जेथे विठोचे राऊळ, ज्या ज्या अंतःकरणामध्ये भगवंताला राहण्यासाठी असे राऊळ तयार केलेलं आहे, जिथे जिथे अशी मंदिरं आहेत तेथे तुकयाचा गोंधळ. तिथे ते तुकाराम महाराजांना जाऊन गोंधळ घालायला, तुझं नामस्मरण करायला आवडतं. कारण आम्ही गोविंद गोपाळाचे मेळी, आम्ही आज नाही आलेलो, आम्ही वैकुंठीचे वासी आलो. याचं कारण अशी बोलजी ऋषी सात भावे वर्ताया. अहो, द्वापार युगामध्ये कृष्णाच्या बरोबर खेळणाऱ्या आम्हीच होतो. रामाच्या अवतारामध्ये जे लाखो करोडो 18 पद्म वानर होते ना, ते वानर दुसरे कोण ते आम्हीच होतो. झाडाचा पाला खाल्ला, दगडं उचलली, नखं वापरली आणि नखं आणि झाडाच्या पाल्यावरती आम्ही त्या रावणाला मारलं. म्हणजे अन्न ताकद देत नाही, ताकद अंतःकरणाचा राम देतो. दगड शस्त्र होत नाही, पण हात दगड एखाद्याला लागला तर तो उठून उभा राहत नाही, पाणी मागत नाही. हे आम्ही प्रत्यक्ष जगून दाखवलं. आम्ही त्यावेळेला रामाच्या वेळेला वानरं होतो, कृष्णाच्या वेळेला गोपाळ होतो आणि प्रत्येक अवताराच्या वेळेला आम्ही देवाचे सवंगडी होतो. आणि आत्ताही तेच आहोत. कलियुग आलेलं आहे, आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही सांगतोय की जेथे विठूचे राऊळ देऊळ तेथे तुक्याचा गोंधळ. आम्ही तिथे जाऊन त्या भगवंताचं गुणवर्णन करू, रामनामाचा, वासुदेव नामाचा संबळ वाजवू, जे जेकार करू आणि सांगू की हीच ती देवी आहे की जी देवीने या ब्रह्मांडाला धारण केलेलं आहे. हीच ती विठाई, ब्रह्मांडाला धारण करणारी, हीच ती जगज्जननी की जी आमचं कृपा करते. आज भगवतीच्या नवरात्रातला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाचं हे देवीच रूपातलं भगवंताचं म्हणजे पांडुरंगाचं हे जे वर्णन आहे, हे पुष्प पांडुरंगांच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. पण अंतःकरणाचा एकच प्रयत्न असेल की प्रत्येकाचं अंतःकरण एक राऊळ व्हावं, की ज्या राऊळामध्ये भगवंताला येऊन उभा राहण्याची आणि अत्यंत आनंदाने भगवंताला येण्याची तयारी व्हावी. असं राऊळ आपलं व्हावं. तसेच तुकोबारासारख्या गोंधळी माणसाकडून आपलं गोंधळ ऐकावा आणि रामनाम अंतःकरणामध्ये पूर्ण भिनवावं.
कामक्रोधाचे बकरे मारावेत आणि 10 पासांना म्हणजे आपल्या शरीरातल्या इतर गोष्टींना विषयापासून बाजूला करून रामरसामध्ये, भगवत रसामध्ये, ब्रह्मरसामध्ये जीव घालून तृप्त करावं, याचंच नाव आहे. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांचे मेळी, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनामी संबळ, 10 पास घाला जेऊ आम्ही गोंधळाला येऊ, कामक्रोध बकरा मारा पूजा रखुमा देवी वरा, जेथे विठोबाचे राऊळ तेथे तुक्याचा गोंधळ. कृष्णार्पणमस्तु. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्वसंतन की जय जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा अत्यंत विनयाने प्रेमपूर्ण नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.